मनोज जरांगे हे त्यांचं टार्गेट 29 ऑगस्टला जाहीर करणार आहेत। तर नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडकवल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय। तर जरांगे पाटील 29 ऑगस्टला टार्गेट जाहीर करणार असल्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी त्यांना टोले लगावलेले आहेत। दरम्यान कोर्टाने मनोज जरांगे यांचं अटक वॉरंट रद्द केलेलं आहे। तयारी सुरू आहे, आपण नाही खोटं सांगणार, पण पाडायचेच को उभा करायचे एवढं समाजाला विचारायचं राहिले। नसं तयारी दोन्ही करून ठेवली आम्ही, म्हणजे उभा करायची असले ती बी करून ठेवली आणि समाज जर म्हणला नको पाडूच, उभा करायचे पाडा ही 29 ऑगस्टला पाडायला टार्गेट तुमचं मुख्य कोण असणार? मुख्य टार्गेट 29 ला सांगू ना, मग आता ते लगेच सावध होते। मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलंय। राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे पाटील त्यांचे उमेदवार उभे करणार की प्रस्थापित नेत्यांना पाडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यावर जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही खूप दबा धरलाय, कारण दबा धरल्याशिवाय हे स्वीकार नाही करता येत। आम्ही पण खूप तयारीला लागलो आणि ते बघतायत, असं नाही की त्यांना माहिती मिळत नाही, त्यांनाही माहिती मिळते। आम्ही प्रचंड तयारी सुरुवात केली आम्ही सुद्धा। वेळेवरती हाल नको व्हायला लोकसभेसारखं हे नाहीत उमेदवार किंवा आहेत, त्यामुळे आम्ही खूप ताकदीनं कामाला लागलो। फक्त एवढंच राहिले की समाजाला विचारणं गरजेचं आहे, ती 29 ऑगस्टला विचारून पाहिजे। मराठा आरक्षणाचा लढा देत असताना कोणत्याही प्रकरणात अडकत नसल्यानं नाट्य निर्माता फसवणुकीत गोवण्यात आल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला। सामान्य तुमचे दिले, दुसरे आमचे महाराज आहेत म्हणून त्यांनी त्यांचे दिले। मग आता एक जण राहिले ते मला मी नाटकवाले देतो, मग त्यांचं जरा बरं आहे म्हणलं तू त्यांची दे, काय करतो मग आता त्यांनी त्याचे दिले का नाही दिले हे मात्र आम्हाला माहीत। हे असं आहे, त्यात मलाच गुतीले देवेंद्र फडणवीस घेणं नाही देणं नाही। फडणवीस यांच्या या सगळ्याच्या मागे आहेत असं परत तुम्हाला मग दुसरीकडे सापडणार मी त्यांना कशातच, आता याच्यातच सापडणार नाही। बरं याच्यात का त्यांना वाटतं मग बदनामी होईल। मनोज जरांगे पाटील स्वतः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत हे स्पष्ट झालंय। मात्र 288 मतदारसंघात मनोज जरांगे पाटील राजकीय भूमिका घेणार आहेत। तसंच त्यांनी नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। परिणामी सत्ताधारी आणि ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांवर पलटवार केलाय। जरांगे पाटलाच्या या आंदोलनाला मराठवाड्यामधल्या सर्व खासदारांनी लेखी त्यांच्या लेटर हेडवरती पाठिंबा दिलेला आहे। आणि मग पाठिंबा दिलेला असताना जरांगे पाटील मग या सगळ्या खासदारांना पराभूत करणार आहेत का? आत्ताही ओबीसीच्या बाजूनी कुठलाही या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही। मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला भूमिका जाहीर करणार आहेत। 288 मतदारसंघात जरांगे पाटील त्यांचे उमेदवार देतील की प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतील, आता याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।